नमस्कार, मी प्रसन्न गिरे, पुणेवाला अक्की या चॅनलवर आपले स्वागत करतो। आज आमच्या लग्नाची तिसरी मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे। सो आज आम्ही या निमित्त फिरायला चाललेलो आहोत कोकणात दिवे आगर इथे। सो आम्ही सध्या आता रोडने जात आहोत। हे आमची मोरपंखी, इथं आम्ही जेवायला थांबलेलो आहोत आहे आणि मस्त झाडाच्या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही इथं जेवण करणार आहोत। हा माझा मुलगा कियांश, तो आता जेवायच्या तयारीत आहे। ही माझी वाईफ प्रीती। हॅलो। आज आमच्या लग्नाचा वाढदिवस। सो आज आम्ही मस्त आता दिवेघरला जाणार आहोत। तर दिवेघरला जाताना मी तुम्हाला तिथं कोणत्या हॉटेलमध्ये स्टे करायचा, बीच आणि रस्त्यामध्ये आम्हाला तामिनी घाट लागतो। म्हणजे आता आम्ही तामिनी घाटमध्येच आहोत जिथं आम्ही जेवणासाठी थांबलो। हे बघा, हे आजूबाजूला तामिनी घाट तुम्ही बघू शकता। सोबतच आणखी पण व्हिडिओज मी टाकेल इथं। हा बघा माझा मुलगा खेळत आहे। आणि दिवे आगरबद्दल खूप काही इन्फॉर्मेशन, जसं तिथं काय काय करायला पाहिजे, कुठं कुठं दर्शनाला जायला पाहिजे, कुठं फिरायला जायला पाहिजे, स्टे करण्यासाठी स्वस्तात आणि चांगलं हॉटेल कसं मिळणार, तिथले चांगले फूड काय आहेत, फेमस काय, हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। चला मग भेटूया आता दिवे आगरमध्ये। हाय फ्रेंड्स, हे बघा दिवे आगर बीचवर आम्ही आलेलो आहोत। आम्ही पहिले रूमवर गेलो आणि रूमवर थोडं फ्रेश झालो। रूमचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो। आणि तिथनं थोडंसं फ्रेश होऊन चहा वगैरे घेऊन आम्ही लगेच इथं बीचवर आलेलो आहोत। बघा किती छान बीच आहे, हा काळी मातीचा बीच आहे। इंडिया समंदर में किनारा तू, ये किल्लू ये अभी हम आए हैं अनुमन बागाड़ी। यहाँ पे एक चौक का नाम है, यहाँ से हम अंदर जा सकते हैं बीच की तरफ। बीच के अंदर राइड्स वाइड्स भी है। यहाँ पे आपको पार्किंग है और यहाँ पे आपको अगर स्नैक्स खाना है, कुछ भुर्जी, अंडा पाव, ये सब मैगी, मिसळ, ये सब आपको मिल जाएगा। तो ये आपके लिए अच्छे ऑप्शन है। जो आप थोड़ा सा स्नैक्स चाहिए, एक्चुअली समंदर से आप आओगे तब आपको स्नैक्स चाहिए होगा। एंड गाड़ी है वो लगाने के लिए अच्छा है। थोड़ा सा स्नैक्स का मुझे थोड़ा महंगा लगा यहाँ पे, लेकिन ठीक है, उनका बिजनेस है। सो अभी हम जाते हैं। ये हम बीच पे आए, यहाँ पे बहुत सारी राइड्स है। ये गाड़ी की राइड मैंने अभी इनसे बात किया, तो इनका कहना है कि 2 लोग 300 और सिंगल बैठेगा तो 200। फिर मैंने बोला, फिर उसने भाव कम किया, 200 ही बोला। उसके बाद वो फ़ोटो निकालने के मेरे बोला मैंने उसको, तो बोलता है उसका नहीं, राइड लोगे तभी हम फ़ोटो निकालने देंगे। तो ठीक है, देखते हैं बाकी की राइड। देखो कितना अच्छा नज़ारा है। बहुत ही रश है इस बीच पे। आमच्या मॅरेज अॅनिव्हर्सरी आम्ही इथं सेलिब्रेट केलेली आहे। त्याचे फोटो हे बघा। तर मी त्याचा व्हिडिओ नाही काढू शकलो ॲक्च्युली। इथं ज्या मी रूममध्ये राहत आहो तिथं मला एवढं व्यवस्थित वाटलं नाही, कारण की त्यांना मी सेलिब्रेशनसाठी बोलवलं, तर त्यांनी म्हणजे आले ते फोटो काढण्यापुरते, बट इट्स ओके। आणि आता आम्ही रात्री जेवायला आलो होतो पाटील, ॲक्च्युली इथं पाटील खानावळ आहे, मला तिथं जायचं होतं, पण ते 10 वाजता बंद होते। सो आम्ही आता आलेलो आहोत सोमजाई कृपा खानावळवर। इथं व्हेज थाळी, पापलेट थाळी, सुरमई थाळी, खेकडा थाळी, चिकन थाळी, बांगडा थाळी भेटते आणि चांगल्या प्रकारे मिळते। रेट वगैरे आता मी सांगतो तुम्हाला, थाळी आल्यावर थाळी दाखवतो। तर मी घेतलेली आहे सुरमई थाळी सोबत बांगडा, आणि माझ्या वाईफने आणि भावाने व्हेज थाळी घेतलेली आहे। तर आता आम्ही ते टेस्ट करतो आणि तुम्हाला कसं आहे ते सांगतो। हे बघा, ही माझी सुरमई थाळी। याच्यामध्ये एक मोठी सुरमई, एक छोटी सुरमई आणि मी एक एक्स्ट्रा बांगडा घेतलेला आहे। यांचं व्हेजचं जेवण झालेलं आहे। टेस्ट काहीही चांगली नव्हती व्हेजची। आणि हे सुरमई, हे फिश ठीकठाक लागत आहे। रस्सा तर एकदम म्हणजे बिलकुल नाही आवडला मला, आणि आय डोंट लाईक इट, काय सांगू आता। तर मग आपण या कॉटेजमध्ये राहायला आहोत, रात्री मुक्कामी केलेला आहे। छत्रपती शिवाजी चौक, दिवे आगर या चौकच्या जवळच हे आमचे आई कॉटेज आहे। इथं आपल्याला AC आणि नॉन AC दोन्हीसुद्धा रूमा मिळतील। हे इथं आहे रिसेप्शन। इथं आपण रूप वगैरे, हे इथं मोबाईल नंबर आहे, मी इथं मोबाईल नंबर देतो यांचा।
तुम्ही यांना कॉल करू शकता. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही अगोदरच बुकिंग करून येऊ शकता. इथं नॉन AC रूम्ससुद्धा आहेत. या सर्व जे आहेत ते आहेत नॉन AC रूम. हे समोरची एक AC रूम आहे. इथं काही ऑलरेडी लोक आलेले आहेत. आणि चला मी आता आमचे कॉटेज तुम्हाला दाखवतो. हे इथं यांचं किचन आहे आणि इथं जेवायला वगैरे इथं व्यवस्था केलेली आहे. हा सकाळी मी व्हिडिओ काढत आहो म्हणून थोडं खाली खाली दिसत आहे. लोक ऑलरेडी बीचवर गेलेले आहे. आमचं बाळ असल्यामुळे आम्ही थोडं लेट जात आहोत. हे इथं बघा झाडं वगैरे आहेत. नारळाचे झाडं आहे, सुपारीचे झाडं आहे, मागे विहीर आहे. तर जे हे वातावरण आहे खूप छान वातावरण आहे. म्हणजे तुम्हाला इथं राहायला आवडेल. हे आमची AC रूम. चला AC रूम ही तुम्हाला आतून दाखवतो. हा माझा बेबी आत्ता जस्ट उठला. गुड मॉर्निंग कियांश. हे बघा ही आहे रूम. हा AC आहे, 2 फॅन, एक्स्ट्रा गादी वगैरे पण देतात ते. हा आहे बेड, TV. इथं तुम्हाला चहा जे तुम्ही मागसाल ते तुम्हाला किचनमध्ये बनवून देतात. हे वॉशरूमसुद्धा मोठा आहे कारण की बीचवरनं आल्यावर आपल्याला आंघोळ वगैरे करायची असते. तर वॉशरूम छानच पाहिजे. नळ इथं शॉवर नाही आहे पण ते लावतो बोलले. बाकी इथं सर्व आहे. विंडोसुद्धा आहेत. बाहेरचा नजारा बघायला मिळतो झाडांचा. हा माझा बेबी म्हणते लवकर बीचवर चला. बघा थँक्यू कियान. इथं कपडे वगैरे वाळू घालायला सुद्धा व्यवस्था आहे. आणि हे जे आहे तिथं झुले वगैरे मिळते तुम्हाला. जर तुम्ही फॅमिलीसोबत आले, लहान बाळ वगैरे आहेत किंवा मोठे पण या झुल्यावर थोडा एन्जॉय करू शकतात. हे बघा छान वातावरण आहे. तर इथं यांनी मला सांगितलं नॉन ACचे जे चार्जेस आहेत ते 1500 रुपये आणि AC रूम आम्हाला त्यांनी 2500 रुपये सांगितले होते पण थोडं डिस्काउंट देऊन 2200 रुपयात दिलेली आहे. बाकी व्यवस्था छान आहे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून सीझन वाईज यांचे रेट कमी जास्त होत राहतात. आम्ही आलेलो आहोत एप्रिल महिन्यात. सो एप्रिल महिन्यात थोडासा रश असतो म्हणून रेट थोडा ठीकठाक आहे. बाकी तुम्ही बोलून घ्या. चला आता पुन्हा जाऊ बीचवर आणि तिथले मी तुम्हाला थोडं सकाळचा व्ह्यू दाखवतो. हे आम्ही सकाळी बीचवर आलेलो आहोत. बघा सकाळचा ही खूप छान बीच आहे. हे बघा एन्जॉयमेंट. समुद्राच्या अपोजिट साईडनं सूर्य असल्यामुळे सकाळी फोटो सेशन खूप छान प्रकारे होतं इथे. इकडे राईड्स पण आहे. राईड्सच्या तर काल किमती मी सांगितल्याच खूप महाग होत्या. आम्ही आलो आता पाटील हॉटेलमध्ये. इथं मी घेतलेली आहे पॉम्प्लेट थाली, हे व्हेज थाली आणि मी टेस्ट करून पण पाहिलं. खूप अति उत्तम जेवण आहे इथलं. इथं बघा इथले रेट्स आहेत. व्हेज थाली 160, सुरमई थाली 340, पॉम्प्लेट थाली 400, बांगडा थाली 210, चिकन थाली 220, एक थाली 170 आणि लिमिटेड आहे. इथं एक्स्ट्रा जर काही घेतलं तर पैसे द्यावं लागतील. म्हणजे 2 चपाती वगैरे. हां जर काही एक्स्ट्रा घेतलं काही याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्स्ट्रा पैसे द्यावं लागतील. पण टेस्ट अति उत्तम आहे. आणि इथं दुपारचं टायमिंग आहे ते 1 ते 2. त्याच्यानंतर जर तुम्ही येसाल तर इथं तुम्हाला जेवण नाही मिळणार. 5-10 मिनटं मागं पुढे चालू शकता पण जेवण नाही मिळणार. आणि इथं खूप लाईन असते. यांची वेगळी पार्किंग आहे. शिवाजी चौकाच्या जवळच आहे. चला मग मी आता जेवण करतो. आणि खरंच खूप छान अशी हे जेवण आहे इथलं. मला आवडलं. हाय फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहे सुवर्ण गणेश टेम्पल. इथं हे दिवेआगरमधील खूप प्रसिद्ध असं टेम्पल आहे. असं म्हणतात की इथं जे सुवर्ण गणेश आहे हे सुवर्ण गणेशाची जी मूर्ती सापडली होती. मी नॉट कन्फर्म की इथं मूर्ती सापडली होती की त्यांचं जे तोंड असतं ते सापडलेलं होतं. पण ते म्हणतात इथं सापडलेलं म्हणून इथं ते मंदिरची स्थापना केलेली आहे. इथं बघा किती छान हिरवळ आहे. ती गाडी वगैरे पार्किंग करा कारण की आता एप्रिल महिन्यात आलो आम्ही तर खूप सारं ऊन आहे. तर झाडाखाली तुम्ही पार्क करू शकता. हे बघा झाडाला किती छान आंबे आलेले आहेत. हे दुरून टेम्पल. चला आता जवळ घेऊन घेऊ.
या मंदिरापुढे असे बघा असे खूप सारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हार फूल वगैरे वेगळे वेगळे स्टॉल्स आहेत. कोकम सरबत, काही पापडे, अचार, खूप काही वेगळं वेगळं तुम्हाला असं मिळेल इथं, जे तुम्ही नेऊ शकता. तिकडे सरबत वगैरे असे काही वेगळे प्रकार आहेत, खूप छान. हे आलो आपण टेम्पलमध्ये. आता फायनली घरी जायचं. पुण्याला जायच्या अगोदर आम्ही आलेलो आहोत रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर. इथे हे बघा आहे परिसर. इथं हॉटेल पण आहे यांचं म्हणजे आहे कोणाच तरी हे मंदिर. इथं दर्शन घेऊयात आपण. आता पार्किंगसाठी व्यवस्था आहे इथं. चला आता इथलं आपण दर्शन घेऊयात आणि परतीचा प्रवास करूयात. सो माझ्या या व्हिडिओला इथपर्यंत बघितल्यामुळे थँक्यू. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मी हमेशा कुठं असेच वेगळे वेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहील. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर माझे सबस्क्रायबर्स वाढतील यासाठी मला मदत करा. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय करा. बाय बाय.